राजपूत संपलेल्या कुस्ती विजय झाला पळशीचा सिल्लोड तालुक्यातला पैलवान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा गंगाराम वस्ताद काळे प्रमोद काळे आलाय का? प्रमोद काळे नाही आलेला. एक जिल्ह्यातला उगवता ताराने अस्तरीरा 3 कुस्त्या मैदानात चालू आहेत. शुभम गत्तेवरती ताबा प्रतिस्पर्ध्याने घेतलेला अक्षय जाधव आणि शिवा टी बाबर कुस्ती का साबळे पैलवान हातवरती का आणि अक्षय जाधव एक बलदंड तब्येतीचा हा पैलवान हा छोटा खली म्हणलं तरी हरकत नाही याला. पलीकडे संतोष येऊळची कुस्ती चालू मंठ्या तालुक्यात तळणीचा संतोष कुस्त्या करा. 4 कुस्त्या चालू आहेत. मैदानाला शांतता अतिशय लाभलेली आहे. चांगले टाचणी पडला तर आवाज येईल एवढी शांतता लाभली. जनसागर जमला वाजू नको. जनसागराचा महासागर झाला. महासागरला आता उदाहरण आणलं. हो उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. खरं असताना आज रात्रीचे 9:30 वाजून गेल्या. हो रात्रीचे 9:30 वाजून गेल्यात. हा देदीप्यमान सोहळा या वसंतनगर मुक्कामी चालू आहे. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय पैलवान आपण स्वतः निर्णय घेऊ नका. सन्माननीय डोणगावचे शाहू पैलवान आपण आखाड्यावरती या. आपला सत्कार समारंभ राहिला. डोणगावचे शाहू पैलवान क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. पैलवान बाहेर निघायचं रे. हातात कुस्ती करा. हात वळून कुस्ती करा. हो क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. येताना काय आणलं नाही जाताना काय न्यायचं नाही. भगवंताना कुणाची सोय केली नाही नेण्याची. इथं सर्व देऊन जायचं. सत्कर्म देऊन जायचं. सत्कार्य देऊन जायचं. याला धर्म कार्य म्हणतात. याला राष्ट्र कार्य म्हणतात. याला देव कार्य म्हणतात. खऱ्या अर्थानं आज श्री संत सेवालाल महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून अक्षय जाधव आक्रमक झाला. बाप 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 टाळी 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 टाळ्या करा केला हात असतील तर लोकांच्या लेकराचं कौतुक करा. चांगल्यावरती चांगला विजय झाला. 25% आणि 75% बक्षीस. आणि खऱ्या अर्थानं रतन कुमार टायगर यांच्या चेहऱ्यावरती आता समाधानाचं तेज झळकायला लागला. सर्व सहकार्याच्या सवंगड्याच्या चेहऱ्यावरती आता समाधानाचं तेज झळकायला लागला. सगळ्यांच्या मनमन वाटायला लागला गे माय भू तुझ्या मी फेडीन पंग सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे हे चंद्र सूर्य तारे. सर्वांच्या चेहऱ्यावरती समाधानाचं तेज झळकायला लागलेला. सगळ्यांच्या मनोमन वाटायला लागला गे माय भू तुझे मे
फेडून पंग सर आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे, हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी अजून येताना, आई तुझ्या पुढे मी अजून येताना, शब्दात सोड आता हळूच माझ्या पाना, शब्दात सोड माझ्या हळूच आता पाना. बोल भारत माता की, बोल बजरंगबली की. अहो जरा देवाचं नाव चांगल्या मनानं घ्या. घरामध्ये काय शिजलं काय राहिलं विचार करू नका. क्षणाचा भरोसा नाही मानवाचा. हो तो म्हणशील बायका पोरा हे हडामसाचे चोरा, तू मेल्यावरती तुझ्याच डोक्यावर फोडतील मडका. कारण कोणीच कोणाचं नाही हो. आपल्याला कोण कोणाचं कोण. जगदीश राजपूत 10,000 रुपये इनाम कोणाबरोबर कुस्ती. अविनाश नावकर आणि जगदीश राजपूत लवकर तयारी करून आकड्यावरती या. 2 महाराष्ट्र चॅम्पियन या जिल्ह्याचे उगावचे तारे नेसल हिरे मानाचे तुरे. 2 महाराष्ट्र चॅम्पियन एकमेकांसमोर लढणार आहेत या जिल्ह्याचे. मानाची चांदीची गदा शेवटची 1 नंबरची या गदेच्या कुस्तीवर इनाम दिला जाणार नाही. नुसती गदा, शुद्ध चांदीची गदा. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये युवराज जाधव विजय झाला. मी सांगत होतो खालून जोड तोडत चाललेला युवराज जाधव. विजयवाडा महाराष्ट्र चॅम्पियन आणि तुफानी पैलवान बाळू भैरवाल बळी गुज्जर वसदांचा तो चिरंजीव आहे. एकेकाळचे नामवंत पैलवान बरोबर ना मांडोजाळीचे बळी वाजतात. एक नंबरची मानाची चांदीची गदा या गदेसाठी झुरणार आहेत बाळू भैरवाल आणि विजय शिंदे. महाराष्ट्र चॅम्पियन 92 किलोचा गादी गटाचा महाराष्ट्र चॅम्पियन हा विजय शिंदे आहे बरोबर ना. आणि मोहन राठोड या मानाच्या चांदीच्या गदा खांद्यावरती शोभून दिसायला लागली. मोहन राठोड भाऊ तुम्ही सुद्धा जर पैलवान असते तर एक चांगले शोभून दिसले असते हो. हो मोहन भाऊ सुद्धा पैलवान होते मला माहित नाही बरं का. आणि अजून आहेत बरोबर कुस्ती क्षेत्राला आम्ही सुद्धा नवक्या याच्यामुळे काही अनावधान राहून जाता. 2 नंबरच्या कुस्तीचे पैलवान आपण तयारी करून आकड्यात लवकर या. महाराष्ट्र चॅम्पियन पवन मावनीची कुस्ती तेवढी जोडा की राहिली ना. टायगर वस्ता जोडली का मोहन भाऊ राठोड पवन मावनीची जोडली का कुस्ती. शबाश शिवाजी बाबर आक्रमक झाला आणि त्याचा डाव आणि त्याच्या डावाची मास्टरकी आणि खासियत कुस्तीवरती चाललेली आहे. अरे मोहन कमाल राठोड एकेकाळचे नामवंत पैलवान तन मन धनाना या कुस्ती मैदानासाठी अखंडपणे कार्य केलं म्हणून आज खऱ्या अर्थानं हे मैदान संपन्न होतं. अखंडपणे हे कुस्ती मैदान संतोष येऊल आणि रमेश चव्हाण कुस्ती करा. तडपकी फड कुस्ती चालू इथं हाणामारीचा खेळ नाही. हो
ऐकून घ्या, पवन मावडेला प्रतिस्पर्धी नसल्यामुळं 5,000 रुपये इनाम कुस्ती कमिटीच्या वतीनं देण्यात आलेला आहे. 11,000 रुपये मिळतील. नाही झाली तर गदा मिळणार नाही. कुस्ती झाली तर गदा मिळणार, पैसे मिळणार नाही. काय म्हणलं ना असं काय म्हणलं आता एक काय मग 11,000 रुपये खेळा. कोणी नाही 21,000 कोणी. अरे बाबा तुम्हाला कोणती तरी एक गोष्ट भेटेल. डिक्लेअर करा कुस्ती झाली नाही शेवटची तर 11,000 रुपये भेटतील. झाली आता गदा भेटेल. निकाली जर कुस्ती झाली तर 1 नंबरला गदा भेटणार शुद्ध चांदीची, आणि जर निकाली जर नाही झाले तर 1 नंबरच्या कुस्तीला 11,000 रुपये आणि 1 नंबरच्या कुस्तीला 11,000 रुपये बक्षीस चाराने भरणार असणार आहे. बरोबर आहे दोस्त पडणार आहे. नाही पाहणाऱ्याला गदा आहे ती. मग पैसे तर तुम्ही कशाला गदा घेऊन चला कुस्ती करा पैलवान. ऐकून घ्या, 5,000 रुपये इनामाने मानाची चांदीची गदा. कोण होणार गदेचा मानकरी? इनाम आणि 21,000 रुपयाची चांदीची गदा. विजय शिंदे इनाम किती झाला? 21 आणि 5 26,000 रुपये. शुद्ध चांदीच्या गदेचा मानकरी होण्याचा बहुमान या मैदानातून भेटणार आणि डबल महाराष्ट्र चॅम्पियन शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब वारे मैदानात आली आहेत. मानाची चांदीची गदा त्यांच्याही खांद्यावरती शोभून दिसायला लागली आहे. हो, गदा काय असते? गदेने पराक्रम केला महाभारतात. कोणाची गदा? शेळके वस्तात भीमाच्या गदेने पराक्रम केला महाभारतात. हनुमंताच्या गदेने पराक्रम केला रामायणामध्ये. आजची गदा पराक्रम करणारा जालना जिल्ह्यामध्ये कोण घेऊन जाणार? वाशिमला विजयवाडा नेणार का बाळू बेरवाल बीडला नेणार याचा फैसला आज रंगणार आहे. यात देही यात डोळा असा हा सुंदर सोळा स्वर्गीय ना खेळताना या वसंतनगर मुक्कामी रतन कुमार टायगर नाईक, मोहन भाऊ राठोड, एक देखणं सुंदर व्यक्तिमत्व. आणि एक आदर्श व्यक्तिमत्व, या गावची शान आणि अभिमान, जिल्ह्याचे जुने काळचे मल्ला मोहन भाऊ राठोड आज गावचं कुस्ती मैदान आहे म्हणून थांबल्यात, नाहीतर मन त्यांचं तळमळ करतंय कवा कुस्ती करू आणि कवा नाही. कालच एका ठिकाणी कुस्ती करून आल्यात आणि गावचं कुस्ती मैदान यशस्वीरित्या पार पडावा म्हणून गेले 4-5 तास झाला सातत्यानं उभे आहे.
मोहन भाऊ घरी गेल्यानंतर तुम्हाला डिस्ट तेवढी काढून घ्यावं लागणार. हो नाही कोसतात. कुस्ती मधोमध या. जबरदस्त कुस्ती चालू आहे. अफरोज आणि शिवाजी बाबा. शिवाजी बाबा लढाई लागलेला आहे सातत्याने अफरोज बरोबर. काही सुद्धा घडू शकतंय. आक्रमक कुस्ती चालू आहे. ओहो समाट करून बसला शिवाजी बाबा. रोही भार्डीचा पोरगा. रोही भार्डीना अनेक पैलवान दिले. पैलवानाची खाण असणारं गाव. हा भगवान बाबरचा छोटा बंधू आहे. ज्या रोही भार्डीना जालना जिल्ह्याला एक महाराष्ट्र चॅम्पियन दिला तो तानाजी डोईफोडे आणि पहिला सुवर्ण पदकाचा मानकरी महाराष्ट्र केसरीतला दिला तो विलास डोईफोडे. आणि ना भूतो ना भविष्यात अशी कामगिरी केली जिल्ह्यासाठी. असा 2016 सालचा माती गटाचा उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे. 2012चा हिंद केसरी कुस्ती स्पर्धेतला तो काश्य पदक विजेता म्हणलाय. अनेक पुरस्काराचा आणि किताबाचा मानकरी असताना विलास डोईफोडे हा रोही भार्डीचा. त्या रोही भार्डीचा पोरगा अफरोज पटेल हा देवळाईचा. हरसिद्धी माता व्यायामशाळेला सराव करणारा चांगली कुस्ती चालू आहे. याला चोडी चोड आणि तोडी चोड कुस्ती बत्ता. कुस्ती करा म्हणून त्यांना सूचना द्या. बराच वेळ झाला कुस्ती चालू आहे. किती मिनिटाचा टायमिंग जरा फिरता राहा पंच. 2 मिनिटाचा टायमिंग. 2 मिनिटात कुस्ती निकाली करावी लागणार. एकच पंच असणार आहे. शिवाजी शेळके वस्ताद. तुम्हाला 2 नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून थांबावं लागणार. महाराष्ट्र चॅम्पियन जगदीश राजपूत पहिला पुकार. महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश नावकर पहिला पुकार. ताबडतोबीने आज चला.